नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नागरिकांसाठी महिला असो किंवा पुरुष असो ज्यांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे अशा सर्व नागरिकांसाठी लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी. 15 जुलै 2025 रोजी पावसाळी अधिवेशन सुरू होतं आणि त्या पावसाळी अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये एक विधेयक मांडण्यात आलं आणि या विधेयकामध्ये अतिशय महत्त्वाची बाब समजावून सांगण्यात आली. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना 7,000 रुपये दर महिना दिला जाणार, त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था केली जाणार. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरायचं असेल तर 15,000 रुपये आणि 5 लाख रुपयाचा मोफत आरोग्य तपासणी केली जाणार. अशा महत्त्वाच्या सोयी सुविधांच्या सह एक विधेयक विधिमंडळामध्ये मांडण्यात आलं आणि या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून लगेचच होकार आला. आता या योजनेच्या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून काही अधिकृत परिपत्र किंवा गॅजेट वगैरे प्रसिद्ध झालाय का असा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल. ही जी मी तुम्हाला माहिती सांगितली ती माहिती खरी आहे का असा प्रश्नचिन्ह तुमच्या समोर आला असेल तर या संदर्भात राज्य सरकारचं एक अधिकृत राजपत्र, अधिकृत विधेयक या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे. त्यामध्ये नेमक्या कोणकोणत्या बाबी सांगितल्यात त्या सर्व आपण या ठिकाणी समजून घेऊया. तर मित्रांनो, या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचं एक गॅजेट, एक राजपत्र 15 जुलै 2025 रोजी प्रसिद्ध झालेलं आहे आणि या प्रसिद्ध झालेल्या गॅजेटमध्ये अतिशय महत्त्वाची बाब त्यांनी स्पष्टपणे समजून सांगितलेलं आहे. महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना राज्य सरकारतर्फे सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत 2025 हे विधेयक आहे आणि यामधील अतिशय महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे या विधेयकास महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिकांस सेवा सुविधा इत्यादी देण्याबाबत हे अधिनियम असं म्हटलं गेलं आहे आणि तो तत्काळ अंमलात येईल असं सुद्धा या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि यामध्ये अतिशय महत्त्वाची बाब त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय, इतरत्र काहीही असेल तरी ज्येष्ठ नागरिक म्हणजे महाराष्ट्रातील ज्या व्यक्तींचे पुरुष अथवा महिला यांचं वय 65 किंवा त्यापेक्षा अधिक वय असेल अशी व्यक्ती, त्या व्यक्तींना या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून खालील सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील. आणि यामधील अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पहिला, ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य म्हणून दर महिना 7,000 रुपये 7,000 रुपये दर महिन्याला ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या खात्यामध्ये मिळणार अशी अतिशय महत्त्वाची सुविधा राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू केली जाणार आहे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा, ज्येष्ठ नागरिक आजारी असल्यास त्यास 5 लाख रुपयापर्यंत शासकीय व निमशासकीय रुग्णालयामध्ये मोफत आरोग्य सेवा सुद्धा उपलब्ध करून दिली जाणार. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी महाराष्ट्र दर्शनासाठी 15,000 रुपयापर्यंत अनुदान दिलं जाणार आहे. लक्षात ठेवा, म्हणजे 15,000 रुपये खर्च करून तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठेही फिरू शकता. हा अतिशय महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेतला आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना त्यांचं जे वारस नसेल किंवा वारस त्यांचा सांभाळ करत नसल्यास राज्य शासनाच्या मार्फत ज्येष्ठ नागरिकांची राहण्याची, बघा, जेवणाची इत्यादी सर्व व्यवस्था राज्य सरकारच्या माध्यमातून केली जाणार. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या असतील, त्यांच्या तक्रारी असतील, या सर्व निवारण करण्यासाठी, सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा टोल फ्री हेल्पलाईन नंबरसुद्धा या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे. अशा पद्धतीने एक महत्त्वाची बाब या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी एक महत्त्वाची बाब या ठिकाणी स्पष्ट सांगितले, अशा परिस्थितीमध्ये 70 वर्षावरील वृद्ध जे लोक आहेत त्यांना केंद्र शासनाच्या माध्यमातून आयुष्मान वय वंदना योजना सुरू केलेली आहे. त्याचबरोबर रेल्वेमध्ये 60 किंवा त्यापेक्षा अधिक वय असेल अशा महिला असतील तर त्यांना 50% 65 व त्यावरील वय असलेल्या पुरुषांना 50% तिकिटामध्ये सवलत दिली गेलेली आहे. राज्य परिवहन महामंडळाने ज्येष्ठ महिला पुरुषांना तिकिटामध्ये 50% सवलत दिलेली आहे. अशा सर्व महत्त्वाच्या सोयीसुविधांसह राज्य सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठांना सुविधा दिल्या जातात. अशा पद्धतीची महत्त्वाची बाब या ठिकाणी स्पष्ट सांगितलेली आहे. त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या वयाची अट वेगवेगळ्या योजनांसाठी वेगळी आहे. प्रस्तावित योजनांसाठी कमीत कमी 65 वर्ष, म्हणजे आता ही जो योजना सुरू केली जाणार आहे त्या योजनेसाठी 65 वर्ष पूर्ण किंवा त्यावरील वय जास्त असलं पाहिजे. ही अट अतिशय महत्त्वाची आणि आवश्यक असणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आखलेल्या योजना अपुऱ्या आहेत, त्यामुळे शासनाने ज्येष्ठ नागरिकांना अधिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा विधेयक ठिकाणी मंजूर केलेला आहे आणि या विधेयकाची प्रत तुमच्या समोर दिसत आहेत. अशा पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचं गॅजेट, राजपत्र, विधेयक
या ठिकाणी प्रसिद्ध झालेला आहे आणि या प्रसिद्ध झालेल्या गॅजेटच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून 7,000 रुपये महिन्याला ज्येष्ठ नागरिकांना मिळतील असं या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून एक अधिकृत माहिती, एक अधिकृत सोयी सुविधांसह एक महत्त्वाचं गॅजेट राज्य सरकारच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रसिद्ध झालेलं आहे. परंतु हे जरी प्रसिद्ध झालेला असला तरी सुद्धा यासाठी अर्ज कुठे करायचा, कधीपासून ही योजना लागू होणार, कागदपत्र नेमके कोणते असणार याविषयी राज्य सरकारच्या माध्यमातून एक SOP तयार होणार, एक शासन निर्णय जाहीर होणार आणि तो शासन निर्णयामध्ये सर्व गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या जाणार आहेत. त्यामुळे विधिमंडळामध्ये हा जरी निर्णय घेतला गेला तरी सुद्धा स्क्रीनवरती मी एक इमेज दाखवतोय, म्हणजे त्या परिपत्रकामध्ये किंवा त्या गॅजेटमधलंच एक शेवटचं परिपत्रक आहे आणि त्यामध्ये त्याने स्पष्टपणे सांगितलंय की हे विधेयक जरी मंजूर झालं असलं तरी सुद्धा सध्या स्थितीला या विधेयकाच्या संदर्भात निधी उपलब्ध नसल्या कारणाने या ठिकाणी आपण त्याच्यावर खर्च करू शकत नाही. राज्य सरकारच्या माध्यमातून हे विधेयक मान्य झालंय. पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ 100% मिळणार. मंजूर सुद्धा झालेलं आहे हे विधेयक, परंतु आता सध्या स्थितीला यावरती खर्च करणे नियोजित नसल्या कारणाने या संदर्भात राज्य मंत्रिमंडळ व्यवस्थित निर्णय घेणार, चर्चा करणार आणि ही योजना कशा पद्धतीने रन करता येणार याविषयी व्यवस्थित SOP ठरवली जाणार असं सुद्धा या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलंय. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, राज्य सरकारच्या माध्यमातून हे विधेयक मंजूर झालेलं आहे. त्याविषयी अधिकची माहिती, कागदपत्र कोठे, अर्ज कोठे, कोण पात्र, किती पैसे, कशा पद्धतीने, ऑनलाईन फॉर्म आहे की ऑफलाईन फॉर्म आहे याविषयी राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृत एक नवीन शासन निर्णयासह माहिती येणार, ती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवली जाणार. पण आनंदाची बातमी अशी आहे की राज्य सरकारच्या माध्यमातून 7,000 रुपये दर महिना ज्येष्ठ नागरिकांना मिळणार हे मात्र या ठिकाणी कन्फर्म झालंय. अशा पद्धतीने राज्य सरकारची एक छोटीशी आणि महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती. सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाची, उपयुक्त असल्या कारणाने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.